मित्रांनो, सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 17 फेब्रुवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. कोणत्या देशाच्या माकुहारी शहराच्या धर्तीवर वसईजवळ नवे शहर उभे राहणार आहे? ऑप्शन ए फ्रान्स, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी जपान. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. कोणत्या ठिकाणावरून देशातील पहिल्या रोड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी नाशिक. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नागपूर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. कोणाच्या हस्ते नागपूर येथून देशातील पहिल्या रोड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे? ऑप्शन ए अजित पवार, ऑप्शन बी एकनाथ शिंदे, ऑप्शन सी राहुल गांधी, ऑप्शन डी नितीन गडकरी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी नितीन गडकरी. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या जागतिक टेनिसपटूवर जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेने बंदी घातली आहे? ऑप्शन ए नोवाक जोकोविच, ऑप्शन बी रोहन बोपना, ऑप्शन सी यानिक सिन्नर, ऑप्शन डी राफेल नदाल. याचा आन्सर आहे ऑप्शन सी यानिक सिन्नर. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. 19वे मराठी विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रात कुठे होणार आहे? ऑप्शन ए अमरावती, ऑप्शन बी छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी नाशिक. याचा आन्सर आहे ऑप्शन बी छत्रपती संभाजीनगर. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. कोणत्या देशाचा जागतिक टेनिसपटू यानिक सिनर वर जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेने बंदी घातली आहे? ऑप्शन ए इटली, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी युक्रेन, ऑप्शन डी फ्रान्स. याचा आन्सर आहे ऑप्शन ए इटली. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. ब्रिक्स 2025 परिषद कोणत्या देशात होणार आहे? ऑप्शन ए दक्षिण आफ्रिका, ऑप्शन बी दक्षिण कोरिया, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी ब्राझील. याचा आन्सर आहे ऑप्शन डी ब्राझील. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. आयकर विधेयक 2025चा अभ्यास करण्यासाठी लोकसभेने किती संसदीय समितीची स्थापना केली आहे? ऑप्शन ए 30, ऑप्शन बी 31, ऑप्शन सी 34, ऑप्शन डी 33. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 31. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. आयकर विधेयक 2025चा अभ्यास करण्यासाठी लोकसभेने कोणाच्या अध्यक्षतेखाली संसदीय समितीची स्थापना केली आहे? ऑप्शन ए अनुराग ठाकूर, ऑप्शन बी जयंत सिन्हा, ऑप्शन सी अमोल कोल्हे, ऑप्शन डी बेजयंत जय पांडा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी बेजयंत जय पांडा. पुढचा प्रश्न क्रमांक 10. 71वी राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी हिमाचल प्रदेश, ऑप्शन सी हरियाणा, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी हरियाणा. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. कोणत्या राज्य सरकारने नदी बंधन योजना सुरू केली आहे? ऑप्शन ए पश्चिम बंगाल, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी तामिळनाडू, ऑप्शन डी कर्नाटक. याचा आन्सर आहे ऑप्शन ए पश्चिम बंगाल. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. ब्लूमबर्ग रँकिंग 2025 नुसार आशियातील सर्वात श्रीमंत परिवार कोणता आहे? ऑप्शन ए महिंद्रा परिवार, ऑप्शन बी अदानी परिवार, ऑप्शन सी टाटा परिवार, ऑप्शन डी अंबानी परिवार. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अंबानी परिवार. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. इंडिया गॅस मार्केट रिपोर्ट आउटलुक 2030 संस्थेने प्रकाशित केली आहे? ऑप्शन ए इस्रो, ऑप्शन बी IEA, ऑप्शन सी DRDO, ऑप्शन डी IMF. याचा आन्सर आहे ऑप्शन बी IEA. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. कोणत्या कंपनीला फॉरवर्ड सस्टेनेबिलिटी अवॉर्ड 2025 प्रदान करण्यात आला आहे? ऑप्शन ए NTPC, ऑप्शन बी HCI, ऑप्शन सी टाटा, ऑप्शन डी रिलायन्स. याचा आन्सर आहे ऑप्शन ए NTPC. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. पश्चिम बंगाल सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? ऑप्शन ए सागर बंधन, ऑप्शन बी तलाव बंधन, ऑप्शन सी नदी बंधन, ऑप्शन डी सरोवर बंधन. याचा आन्सर आहे ऑप्शन सी नदी बंधन. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. फोर्थ नो मनी फॉर टेरर कॉन्फरन्सचे आयोजन कुठे करण्यात आले होते? ऑप्शन ए जर्मनी, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी इराक. याचा आन्सर आहे ऑप्शन ए जर्मनी. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. जर्मनीमध्ये आयोजित फोर्थ नो मनी फॉर टेरर कॉन्फरन्समध्ये भारतातर्फे कोण उपस्थित होते? ऑप्शन ए अमित शहा, ऑप्शन बी पियुष गोयल, ऑप्शन सी नित्यानंद रॉय, ऑप्शन डी अश्विनी वैष्णव. याचा आन्सर आहे ऑप्शन सी नित्यानंद रॉय. तरचा प्रश्न क्रमांक 18. आर्ट ऑफ लिव्हिंग द्वारे आंतरराष्ट्रीय महिला संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी बंगळुरू, ऑप्शन सी हैदराबाद, ऑप्शन डी कोलकाता. याचा आन्सर आहे ऑप्शन बी बंगळुरू.
नंतरचा प्रश्न क्रमांक 19. आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारे बंगळुरू येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? ऑप्शन ए प्रियंका गांधी, ऑप्शन बी नरेंद्र मोदी, ऑप्शन सी सोनिया गांधी, ऑप्शन डी द्रौपदी मुर्मू. याचा आन्सर आहे ऑप्शन डी द्रौपदी मुर्मू. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. 9व्या आशियाई शीतकालीन स्पर्धा 2025 मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी सिंगापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए चीन. तरचा प्रश्न क्रमांक 21. आदी महोत्सव 2025 कुठे सुरू झाला आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी चेन्नई, ऑप्शन सी नवी दिल्ली, ऑप्शन डी कोलकाता. याचा आन्सर आहे ऑप्शन सी नवी दिल्ली. तरचा प्रश्न क्रमांक 22. आयुष्यमान भारत वय वंदन योजना कुठे सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन ए चंदीगड, ऑप्शन बी पांडेचेरी, ऑप्शन सी लडाख, ऑप्शन डी जम्मू आणि काश्मीर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी पांडेचेरी. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. 24व्या दिव्य कला महोत्सवाचे उद्घाटन कुठे झाले आहे? ऑप्शन ए लडाख, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी लेह, ऑप्शन डी जम्मू. याचा आन्सर आहे ऑप्शन डी जम्मू. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. 8व्या हिंदी महासागर संमेलन 2025चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए दुबई, ऑप्शन बी तिरुअनंतपुरम, ऑप्शन सी सिमला, ऑप्शन डी ओमान. याचा आन्सर आहे ऑप्शन डी ओमान. मित्रांनो, अशा चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या वाचनात काय चूक वाटल्यास मला क्षमा असावी.